श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक साहेब यांना आज रेश्मा शामू इरडे यांच्या गर्भपिशवीचे ऑपरेशनच्या वेळी नेवासा येथील साई सेवाज हॉस्पिटलचे डॉक्टर त्रिभुवन व भूलतज्ञ डॉक्टर चावळे यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला। त्यामुळे या डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा याची मागणी श्रीरामपूर वडार समाजाच्या वतीने देण्यात आला। बघूयात नेमकी कशाचं निवेदन देण्यात आलंय? मागच्या आठवड्यामध्ये 20 तारखेला नेवासा फाटा येथील रेश्मा इरले या वडार समाजाच्या मुलीच्या जे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं तिचा मृत्यू झाला। त्यासाठी आम्ही इथं निवेदन देण्यासाठी आलो आहे। माहिती अशी आहे की रेश्मा इरले ही महिलेचं पिशवीचं ऑपरेशन करण्यासाठी तिला डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट घेतलेली होती। अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तिला 21 तारखेला तिचं ऑपरेशन करण्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं, पण अचानकपणे एका डॉक्टरांनी तिला 20 तारखेला ऑपरेशन करण्यासाठी बोलवलं व त्या ठिकाणी तिला बोलवल्यानंतर कोणत्याही प्रकारचं नियोजन नसताना त्या महिलेला अचानकपणे बोलवून रविवारचा दिवस होता त्या दिवशी आणि त्या ठिकाणी तिला उपचारासाठी ऑपरेशनसाठी मध्ये घेतलं व तिला भूलचं ऑपरेशन दरम्यान भूल देण्यात आली। त्या भूलचा तिच्या शरीरावर इतका मोठा परिणाम झाला का तिचं शरीर मोठ्या प्रमाणामध्ये वायपर होऊन ती अस्वस्थ झाली आणि त्या दरम्यान त्या डॉक्टरांनी तिला नगर या ठिकाणी हलवण्यासाठी सांगितलं आणि त्या ठिकाणी हलवण्यात आलं व त्या ठिकाणी डॉक्टरांनी ॲम्ब्युलन्समध्ये तिला टाकल्यानंतर तिचा नवरा शिकलेला नव्हता तरी देखील तिच्या नवऱ्याच्या काही कागदांवरती तिच्या सह्या घेण्यात आल्या। त्यानंतर नगर या ठिकाणी तिला हॉस्पिटलमध्ये सुरभी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। त्या ठिकाणी दिवसभर त्यांच्याबरोबर त्यांना सांगितलं आलं का परिस्थिती इतकी व्यवस्थित आहे, चांगली आहे। 2 वाजले, 3 वाजले, त्यानंतर 5-6 वाजले। नंतर डॉक्टरांना प्रत्येक वेळेस नाही का समाजातील सर्व लोक त्या ठिकाणी विचारपूस करीत होती तर वो महिले आमच्या पेशंटची तब्येत कशी आहे, काय आहे। संध्याकाळी 8-9 वाजता ते देखील सांगितलं का तब्येत चांगली। नंतर सर्वजण इकडं तिकडं थोडंसं आता सगळ्याला वाटलं की मग आपल्या महिलेची तब्येत व्यवस्थित आहे। नंतर संध्याकाळी 11-11:30च्या दरम्यान काही प्रमुख लोकांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं व त्या ठिकाणी त्या प्रमुख लोकांना सांगितलं की पेशंटची परिस्थिती खालवलेली आहे, आम्ही शेवटचा प्रयत्न करत आहोत, त्या ठिकाणी यश येणं न येणं त्यात आम्ही तुमची परवानगी घेतोय। त्यानंतर अर्ध्या तासाने त्यांनी नाही का त्यांना परत बोलवून घेतलं व पेशंट हा मृत्यू झाला आहे। अशा प्रकारे म्हणजे हा सगळा नाही का ठरवून झालेला विषय तर महिलेचं जे सुरुवातीलाच त्या हॉस्पिटलमध्ये ज्या नेवासा फाटा इथे हॉस्पिटल होतं त्याच ठिकाणी काही डॉक्टरांच्या चुकीमुळं नाही का ओव्हरडोस झाल्यामुळं त्या महिलेची तब्येत तिथंच जास्त प्रमाणामध्ये खालवली होती। आमच्या ज्या 32 वर्षीय महिला आहे रेश्मा इरले हिला न्याय भेटला पाहिजे। तिचे 2 लहान मुलं आहेत, त्यांना शासनामार्फत नाही का काहीतरी त्यांच्या मदत झाली पाहिजे। यासाठी आम्ही श्रीरामपूर शहरातील वडार समाजाच्या वतीने व आमच्या प्रभागाच्या वतीने नगरसेविका वैशाली चव्हाण व नगरसेवक दीपक चव्हाण यांच्या वतीने मागणी करतोय शासनाकडे तिला न्याय मिळावा। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।